नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगमाई. तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आलेलो आहे फ्लेमिंगो बघण्यासाठी आणि आपण मस्तपैकी पाण्याच्या मधोमध्ये, नाहीतर तुम्हाला लांबूनच पक्षी बघायला लागतील. पण राईड असली ना, मी रात्री 1ला जरी झोपलो ना तरी मी 5 वाजता उठणार आहे. आणि समोर रस्ता दिसत नाहीये तरी सुद्धा सनी भाऊ गाडी घेऊन चाललेत. काय काय पक्षी नवीन आहेत आपल्याला त्याची माहिती ऐकायला भेटतीये. ते प्रॉपर मोतीचूरचा लाडू दिसायला लागलाय. साईडला पूर्ण पक्षी आहेत. तर जास्त वेळ वाया न घालता आपण पटकन आवरू. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाहीये. लाईक करा, शेअर करा आणि आजचा व्लॉग मस्त एन्जॉय करा. कॉफी आपली रेडी होतीये. मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि आपल्यासोबत आहे सनी भाऊ. आता आपण हडपसरमध्ये आहे, चौकातच थांबलेलो आहे. तर विचार केला आपण कॉफी पिऊ. आपण कॉफी पिऊन घेऊ पटकन. आपली कॉफी आलेली आहे. चीयर्स. थंड थंड क्लायमेट आणि गरम गरम कॉफी. आहा, सूख आहे सूख. सुबह सुबह उठ के कॉफी बनाई है. सो आपण जाणार आहे बिगवन लेकला. मी फर्स्ट टाइमच चाललेलो आणि तिथे काहीतरी एक स्पेशल ऍक्टिव्हिटी आहे. ती काय ऍक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. चलो, आपली राईड स्टार्ट झाली आहे. चलो. सो आता आपण हडपसरमध्ये येत. आता इथून 100 किलोमीटर असेल ट्रॅव्हलिंग. आणि आता झाले 7:15. मस्त थंड थंड हवा सुटलेली आहे आणि मस्त ट्रॅफिक पण झालेला आहे. सूर्य काय कमाल दिसतोय. ते प्रॉपर मोतीचूरचा लाडू दिसायला लागलाय. पण भाई साहब, थंडी आहे ना, मजबूत आहे. थंडीमध्ये राईड करायला पण मस्त मजा येते. आणि थंडी वाजली की असं घरात बसायला पाहिजे होतं. तुमसे ना हो पाएगा. पण कसं आहे, अंगामध्ये मस्ती. असं माझ्याकडून सकाळी लवकर उठणं नाही होणार. पण राईड असली ना, मी रात्री 1ला जरी झोपलो ना तरी मी 5 वाजता उठणार आहे. ये इतना कॉन्फिडेंस है भाई के अंदर. राइड को जाने का है ना, तो जाने का है. मला असं वाटतं ना, रोज राईडला जाऊ. ॲटलिस्ट त्या निमित्ताने तरी मी सकाळी लवकर उठेल. हरामी हो बेटा. घरचे हाकलूनच देतील. निकल, पहली फुर्सत में निकल. कोई जरूरत नहीं हिंदुस्तान को तेरी. सनी भाऊ आहेत. सनी भाऊंकडे आहे इंटरसेप्टर. आमचे 5-6 मेंबर पुढे गेलेत ऑलरेडी आणि आम्ही आता दोघं मागून चाललोय. ही अशी आमची राईड आहे आजची. जे सकाळी उठत नाहीत ना लवकर, ते अशाच आधीमध्ये कधी लवकर उठले आणि बाहेर पडले ना, त्यांना जग खूप जास्त सुंदर दिसतं. कधी पाहिलेलंच नसतं ना सकाळचं क्लायमेट कसं आहे. पण मी उठत असतो सकाळी. माझी कामं असली ना, मी उठतो सकाळी. तुम्हाला वाटेल मी उठत नाही, लेकिन अपने को तो बहुत मजा आ रहा है. इससे ट्रैफिक को चीरते हुए जाएंगे हम आगे. या धुक्यामुळे आहे ना, समोरचा रस्ता आहे ना, खूप छान वाटतं. फक्त एक कार ट्रक बिक नाही पाहिजेत. मोकळा रस्ता पाहिजे. लाल परी किधर जा रही लाल परी. हा, हे बघा, या बाजूला नर्सरी, त्या बाजूला नर्सरी, म्हणजे दोन्ही बाजूनी ना नर्सरी आहेत. भाई माझे हात चुन्न पडलेत माहिती का. माझ्या हाताची बोटं म्हणत असतील, मालिक रहम करो मालिक, इतनी ठंडी सह नहीं जाती हमसे. भगवान क्या जुलूम है. सकाळी माणसं ना असे बाईक चालवतात, कार चालवतात ना, कशी गाडी घालतात, कुठेही गाडी घालतात. कोणाची भीती नाही, काही नाही. मागच्या चौकामध्ये असंच झालं. ट्रकने तर भाऊ डायरेक्ट टर्न मारलाय आणि त्याच्या मागून ब्रिझा. या सुझुकीवाल्यांना आहे ना, म्हणजे त्यांच्यासाठी एक ना वेगळं देश बनवला पाहिजे. सगळ्या सुझुकीच्या गाड्यात. अरे कशी गाडी चालवतात. वैतागलं वाटतं सनी भाऊ गाडी चालून. निघाल्यापासून काय आहे, ट्रॅफिक आहे, रस्ता आहे, थंडी आहे. बाकी या रोडला असं काही नाही आहे. आणि असेच ट्रक येत असतात अधूनमधून. भूक लागायला लागली आता. रुकने का किधर और खाने का क्या. असं वाटतं मस्त ना इंदोरी पोहे भेटले पाहिजे तिकडे. हो हो, हे लेफ्ट साईडला लेक दिसतीये. क्या बात आहे. जबरदस्त. काय रिफ्लेक्शन आहे पाण्यावरती. पण इकडून हायवेने आलोय. समोर HP पेट्रोल पंप आहे, तिथून युटर्न मारलाय. व्यंकटेश लॉन्सच्या तिथून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि ऑफ रोडिंग सुरू आपली. आणि समोर रस्ता दिसत नाही आहे तरी सुद्धा सनी भाऊ गाडी घेऊन चाललेत.
कुठं चालले त्यांनाच माहिती. अच्छा, आम्ही वेगळ्या रूटने आलोय. अरे कुठं थांबलेत आमचे रायडर्स. हो 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 हळू चालवतो. या बाजूला शेती मस्त आहे आणि आतमध्ये गाव पण आहे. गाव कोणतं काय माहिती. या बाजूला पण पाणी, समोर पाणी, या बाजूला शेती. लागलेत आपल्या बाईक्स पण इथं ऑलरेडी आलेले आहेत रायडर्स. आपण एकदम पाण्याच्या जवळ आलेले. तिथं सुद्धा बाईक्स आपल्या लागलेल्या आहेत. मी इकडे बाईक लावलेली आहे. सो आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनीवरती. लोकेशन बघा जबरदस्त आहे आणि पाणी बघा कसलं हिरवं हिरवं आहे. शेवाळ आहे सगळीकडे. सब बुड्ढे लोग उधर जा रहे हैं देखो. ऍक्शन 5 वर्सेस ऍक्शन 6. आपण एक्झॅक्ट मधोमध आहे आणि दादा मस्त बोट ड्राईव्ह करतायत छान. आणि आपल्याला माहिती पण देत आहेत काय काय पक्षी नवीन आहेत. आपल्याला त्याची माहिती ऐकायला भेटतीये. आणि व्ह्यू बघा. तर आता आपण आहे उजनी डॅम मध्ये, बिग वन मध्ये. आणि साईडला पूर्ण पक्षी आहेत चारी बाजूनी. आता काही खरं नाही. आता जादूच्या पॅटर्नतून बघा काय काढले. ओ दाखवा तुमच्या जादूच्या पॅटर्नात काय होतं ते बघा. ओ माय गॉड. नीरज भाऊने आता ड्रोन काढलेला. आता मस्त ड्रोन शॉट घेऊ आणि या सगळ्या पक्ष्यांना ना उडवून लावू आपण इकडून. चलिए शुरू करते हैं. पाणी बघ कसलं हिरवं हिरवं गार एकदम. शेवाळ साचले पाण्यामध्ये मजबूत. या पाण्यामध्ये आहे ना डीपी आहे. डीपी इलेक्ट्रिक. पाण्यात जर तुम्ही पोहायचा विचार केला ना तर तुमचा डायरेक्ट मसाला पापड होईल. अजिबात विचार करू नका पाण्यात पोहायचा. म्हणजे वरती येते येणं जर तुमच्याकडे ड्रोन असेल तर. नाहीतर तुम्हाला लांबूनच पक्षी बघायला लागतील. नाही तर बायनोक्युलर हवाय. थँक्यू. चला धन्यवाद दादा. येस, आपली राईड झालेली आहे. आता आपण उतरू. चलो आता निघू आपण. मगाशी डॉगेज भाऊ भुकत होते. आता पण येतात का नाही. आता गाडी हळूच चालू आहे. आत्ता नाही भुकत. हायवेला लागलेलो आहे परत रिटर्न जाण्यासाठी. पण आता आपण चालू आहे जेवण करायला. आता बघू हॉटेल कुठे आहे. जबरदस्त मजा आली.
मस्त पाण्याच्या मधोमध होतो, खूप सारे पक्षी होते. त्या दादांनी माहिती पण सांगितली पक्ष्यांची नावं, आणि आपण ड्रोन शॉट तर एवढे कमाल आलेत ना, सही. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला अजून जवळून बघायला भेटल्या सगळ्या गोष्टी. येस, आपण ऑर्डर केलेली आहे मिसळ. सकाळी सकाळी मी मिसळ खात नाही, पण आज मिसळ खातोय. तुम्ही बघा, घरी गेल्यावरती पोटाची काय हालत होईल ते घरी गेल्यावर कळेल. युद्ध पातळीवरती काम चालू आहे मिसळ खाण्याचं. जयदीप भाई पहिले फोटो काढलाय, स्नॅप केलाय आणि वहिनीना पाठवलाय. या हॉटेलमध्ये आपण आधी सुद्धा आलेलो आहे फॅमिली सोबत. मी ट्रिपला गेलो होतो त्या टायमाला या हॉटेलमध्ये जेवण केलेलं. आता खूप भूक लागली आहे, आपण खाऊन घेऊ. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा.